तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की कशा पद्धतीने आता प्रियाने जो काही काळाकांड केलेला असतो त्यामुळे आता इकडे अश्विन तिच्यावर रागवलेला आहे आणि त्याने तिला काहीही न खाण्याची शिक्षा दिलेली असतानाही प्रिया आता स्वयंपाकघरात येऊन काहीतरी चोरून खाण्याचा प्रयत्न करता क्षणी सायली तिला रंगेहात पकडणार, तर दुसऱ्या बाजूला रविराज काकाही आता चांगलीच इकडे वॉर्निंग देऊन ठेवणार नागोबाला. आता नेमकं काय घडतं हे या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता आपण इथे पाहतो की प्रियाला उपाशी राहायला सांगितल्यानंतर आता प्रिया म्हणते, ठीक आहे अश्विन, तुझी हीच इच्छा असेल तर मी उपाशी राहीन. त्यावर अश्विन म्हणतो, माझी इच्छा म्हणून नाही तन्वी, तर तुला अद्दल म्हणून मी उपाशी राहायला सांगितलं आहे, समजलं ना. आणि त्यानंतर मग प्रिया आता खोलीत जाते. अश्विनसुद्धा आता खोलीत गेलेला असतो. तर आता इकडे प्रियाला तर खूपच जास्त भूक लागत असते. प्रिया विचार करते, अरे यार, आता काय करू मी? या अश्विनला तर काही कळतच नाही. उपाशी राहायला सांगितलं आहे मला. उपाशी राहणं काही सोपं आहे का? कसं काय कोणी एवढं उपाशी राहू शकतं? पण नाही, आता सांगितलं आहे म्हटल्यावर मला करावं तर लागणारच आहे. यांना काय जातं आहे बोलायला, पण काहीतरी करायला हवं. मग आता मुद्दामून प्रिया चक्कर येण्याचं नाटक करते. ऐक मला ना गरगरतं आहे, माझ्या डोळ्यांसमोर अंधार येतो आहे. देवा, अरे असं काय होतं आहे मला? नाही, बहुतेक ना मी काही खाल्लेलं नाही आहे ना सकाळपासनं, म्हणून बहुधा होत असावं असं सगळं मला. पण जाऊ दे, काहीही असलं ना तरी मला काहीच फरक पडत नाही. मी आज काहीही खाणार नाही आहे, नाहीच खाणार आहे मी काही. मला अश्विनने सांगितलं आहे ना की आज माझी शिक्षा आहे, मला काही नाही खायचं. ठीक आहे, मी अश्विनने सांगितलेलं फॉलो करेन, मी काही नाही खाणार. प्रियाला वाटत असतं की अश्विन तिला स्वतःहून काहीतरी खायला आणून देईल किंवा काहीतरी खायला चल असं बोलेल, पण अश्विन मात्र तिला काही बोलतच नसतो. प्रिया विचार करते, अरे हा अश्विन अजून कसा गप्पच बसलाय. मग प्रिया आणखीन नाटक करू लागते. त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी बास कर, बाद झाली तुझी नाटकं. तुला काय वाटतं तू ड्रामा करतेस हे मला कळत नसेल? तन्वी, अगं मी ना तुला बरोबर ओळखलं आता. मला आधी वाटायचं की तू खूप चांगली आहेस, तू खूप साधी आहेस, सरळ आहेस, सालस आहेस, भोळी आहेस, पण तसं काही नाही आहे. मला कळलं आहे तू एक नंबरची खोटारडी, एक नंबरची नाटकी आणि एक नंबरची ड्रामेबाज मुलगी आहेस. आतापर्यंत प्रत्येक वेळी मी तुला पाठीशी घालत आलो ना, ते माझं चुकलंच होतं, समजलं ना. आणि आता माझ्यासमोर नाटकं करू नकोस, मला झोपू दे. एवढं बोलून अश्विन आता झोपून घेतो. दिवस तर कसा बसा निघून गेलेला असतो, पण रात्री मात्र आता प्रियाला काहीही केल्या झोप लागत नसते. त्यामुळे मग आता प्रिया ही विचार करते, तसं आणि असं हा अश्विन आता झोपूनच गेलं. घरातले सगळेसुद्धा आता झोपले असतील. आता रात्रीचं तर स्वयंपाकघरात कोणीच जागं नसेल. एक काम करते, अलगद जाते आणि बघते काही खायला शिल्लक आहे का. तसंही सायलीच्या जेवणातलं जेवण रोज राहतंच काही ना काहीतरी, असेलच आजही काहीतरी उरलेलं. मग आता प्रिया ही किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यावर ती म्हणत असते, या सायलीमुळे माझ्यावर काय वेळ आली आहे. स्वतःच्याच घरात किचनमध्ये हे असं चोरासारखं येऊन उरलं सुरलं जेवण खाण्याची मला वाट बघावी लागते. या सायलीला तर ना मी सोडणार नाही आहे, जन्माची अद्दल घडवणार आहे तिला. आज तिने माझा व्हिडिओ बनवला काय. सायली, एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, पण जाऊ दे, आधी मला खाऊ दे असा विचार करत प्रिया फ्रीज उघडते. फ्रीजमध्ये असलेली पोळी भाजी ती बाहेर काढते आणि खाणारच असते. इतक्यात सायली लाईट लावते. प्रिया आता लाईट कुणी लावली हे बघते, तर तिकडे सायली असते. सायली म्हणते, प्रिया, काय वेळ आली गं ही तुझ्यावर? नाही म्हणजे स्वतःच्याच घरात चोरासारखं येऊन खावं लागतंय ना तुला. पण तुला माहिती हे सगळं का घडलं? हे सगळं तुझ्यामुळे घडलं, कारण या सगळ्या गोष्टींना तूच जबाबदार आहेस. आठवतं आहे ना तुला? जर तू असं केलं नसतंस, सकाळी अस्मिताताईंना आणि पूर्णाजींना उपाशी ठेवायचा प्लॅन केला नसतास, तर आता तुला मी उपाशी ठेवलं नसतं. मी म्हणजे अश्विन भाऊजींनी. काय आहे ना, आपण एखादं कर्म केलं ना प्रिया, तर वाईट असेल तर ते कसं ना कसं फिरून आपल्यापर्यंत पोहोचतंच. आणि आता बघ मी काय करते ते. आणि मग सायली अश्विनला हाका मारते, अश्विन भाऊजी, अश्विन भाऊजी, आहो अश्विन भाऊजी. आता अश्विनला आणि अर्जुनला सायली एवढ्या मोठमोठ्याने एवढ्या रात्री हाका मारत असते, त्यामुळे सगळीच फॅमिली बाहेर येते. आणि काय झालं सायली असं विचारते. त्यावर सायली म्हणत असते, सॉरी, एवढ्या रात्री मला खरं तर तुम्हा सगळ्यांची झोप मोड करायची नव्हती, पण काय करू,
तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवण्याशिवाय माझ्याकडे काही पर्यायही नव्हता, म्हणून मग शेवटी बोलावलंच. अश्विन भाऊजी, ही बघा तुमची लाडाची बायको काय करते, चोरून खाण्याचा प्रयत्न करते. तुम्ही हिला शिक्षा दिली आहेत ना, काहीही खायचं नाही म्हणून. बघा तरीही ही ऐकते का तुमचं? चोरून का होईना पण ही खाण्याचा प्रयत्न करतेच आहे. अश्विन भाऊजी, खरं तर मी हे तुम्हाला सांगितलं नसतं, पण काय आहे ना, तुम्हाला वाटतं तुमची बायको खूप गुणी आणि साळस आहे, त्यामुळे मी तुमच्यासमोर तिचा खरा चेहरा आणण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करत असते. त्याबरोबर आता लगेचच अश्विन तिच्या हातातलं ते पोळी भाजीचं प्लेट बघून म्हणतो, तन्वी तुला काहीच वाटत नाही का गं? निर्लज्ज कशी असू शकतेस तू एवढी? म्हणजे बघ, तू तरुण आहेस, चांगली धष्टपुष्ट आहेस, तरीही तुला फक्त एक दिवस उपाशी राहा सांगितलं तर एवढा त्रास होतोय. मग विचार कर ना, तू तर अख्खंच्या अख्खं सगळं जेवण जे होतं तेच फेकून दिलंस. मग पूर्ण आजी आणि अस्मिताई यांना किती त्रास झाला असेल? यांच्या जेवणाच्या वेळा चुकल्या म्हणजे त्यांना किती भूक लागली असेल? एखाद्या वेळी पूर्ण आजीसुद्धा थांबू शकते, पण अस्मिताईचं काय? 2 जीवांची आहे ना ती, मग तिला भूकही जास्तच लागणार. पण तरीही तू तिचा विचार न करता, मागचा पुढचा कुठलाच विचार न करता सगळं जेवण सरळ फेकून दिलंस. आता कळलं भूक लागल्यावर, उपाशी राहिल्यावर किती त्रास होतो ते? त्यावर ती म्हणते, मला माझी चूक कळाली अश्विन, पण प्लीज आता तरी मला काहीतरी खाऊ दे. अश्विन म्हणतो, नाही, तुला नाहीच मिळणार जेवण. त्याला सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी. त्यावर अश्विन म्हणतो, माझ्यामध्ये कुणीही बोलू नका. सायली प्लीज, हिला अद्दल घडायलाच हवी, जा. त्याबरोबर मग प्रिया पुन्हा खोलीत येते. आता प्रिया पुन्हा खोलीत येऊन विचार करू लागते, शी काय आहे हे सगळं? मला वाटलं होतं आता तरी मला खायला मिळेल, पण ह्या सायलीने बरोबर येऊन त्याच वेळी लाईट लावली आणि पुन्हा मला खायला काहीही मिळालेलं नाहीच आहे. मग आता प्रिया रूममध्ये येते तर मागून अश्विन जोरात ओरडतो, मला तर ना पश्चाताप होतोय तन्वीबरोबर मी लग्न केल्याचा. मी चांगलं केलं आहे की चूक केली आहे तेच मला कळत नाही आहे. तर आता प्रिया हे बोलणं ऐकते आणि मग मात्र आता प्रिया घाबरते. प्रियाला टेन्शन येतं की बापरे, अश्विनला माझ्याबरोबर लग्न केल्याचा पश्चाताप होतोय. खरंच ही गोष्ट माझ्यासाठी काही चांगली नाही आहे. नाही, जर मी सतत खोटं बोलत राहिले, सतत वाईट वागत राहिले ना, तर एक दिवस असा येईल जेव्हा अश्विन मला सोडून निघून जाईल. अश्विनला माझ्याबरोबर लग्न करण्याचा पश्चाताप होईल. काहीही झालं तरी पुन्हा असं होता कामा नये. अश्विनला माझ्याबरोबर लग्न करण्याचा पश्चाताप व्हायला नको, नाहीतर पुढे जाऊन हे सगळं काही माझ्यासाठी खूप रिस्की ठरेल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला नागोबा विचार करतो, असं नाही तसं एक गोष्ट तर माझ्या डोक्यात पक्की आली आहे, ती म्हणजे सुमनला वेड लागलं आहे. पण सुमनला वेड लागलं आहे खरं, पण त्या सगळ्यामध्ये सुमन नक्की मला विसरली आहे का नाही हे मात्र बघायचं माझं राहूनच गेलं आहे. एक काम करतो, जातो आणि अलगद सुमनला विचारतो, तिला काही आठवतं आहे का? तिला महिपत व्यतिरिक्त तिकडे कोणी होतं असं वाटतं आहे का? कदाचित जर तिला असं वाटलं तर काहीतरी मला ती सांगेल आणि मग माझ्या लक्षात येईल. मग त्यानंतर सुमनला घाबरवायचं की तिचं काय करायचं हे मला बघता येईल. मग नागोबा आता रविराज आणि प्रतिमा रात्रीचे झोपलेले असतील, रात्री ते काही आपल्या खोलीत येणार नाही, म्हणून मग रात्रीचा सुमनला विचारू लागतो, सुमन काय गं, तुला काय वाटतं? तुला महिपतने तिकडे डांबून ठेवलं होतं, पण महिपत तुला का डांबून ठेवेल? नाही म्हणजे महिपतने हे सगळं कोणाच्या सांगण्या वगैरेवरून केलं असेल असं काही वाटतंय का तुला? सुमन, या सगळ्यामध्ये आणखीन कोणी सहभागी असेल, सामील असेल अशी काही शंका येते का सुमन? काय विचारतोय मी? सुमन बोल, सुमन उत्तर दे. आता बिचारी सुमन घाबरते आणि जोरजोरात ओरडायला लागते, नाही, लांब व्हा, सोडा. त्याबरोबर त्या ठिकाणी आता हा आवाज रविराज काका आणि प्रतिमात्याच्या खोलीत येतो. त्याबरोबर रविराज काका आणि प्रतिमात्या लगेचच विचार करतात, सुमन घाबरली, पण असं रात्री काय घडलं असेल? ते दोघंही धावत पळत आता सुमनच्या खोलीत येतात. बघतात तर काय, नागोबा सुमनला घाबरवतो. रविराज काका म्हणतात, नागराज काय चाललंय तुझं? त्यावर नागराज काका म्हणतो, अरे दादा, मी सुमनला विचारत होतो की तुला काही आठवतंय का? महिपत व्यतिरिक्त तिकडे कोणी दुसरा माणूस आला होता का कधी? म्हणजे तुला कोणी डांबून ठेवलं होतं काय? तुला आठवायला हवं सुमन वगैरे मी बोलत होतो. त्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, अहो भाऊजी, पण तुम्हाला आत्ताच तिच्याशी या विषयावर बोलायची काय गरज आहे? सायली आणि अर्जुनने आपल्याला सांगितलंय ना की आपण हळूहळू या विषयावर सुमनशी बोलायचं म्हणून. अहो आधीच सुमनची अवस्था केवढी नाजूक आहे हे आपल्याला माहिती आहे.
त्यात जर आपण सुमनला हा असा स्ट्रेस दिला तर ते कसं चालेल बरं? सुमनला हळूहळू सगळं काही आठवेल, पण त्यासाठी आपण संयम धरणं गरजेचं आहे ना. जर आपणच हा असा आताताईपणा करत राहिलो तर कसं बरं चालेल? नागराज भाऊजी, हे बघा, मी तुम्हाला ना विनंती करते, पण प्लीज तुम्ही पुन्हा सुमनला काही विचारायला जाऊ नका. अहो, तुम्हाला कळत नाही आहे का? सुमन भाऊजी जेव्हा जेव्हा तुम्हाला बघतीये ना तेव्हा तेव्हा घाबरतीये. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात, आणि नागराज, तिथे महिपत व्यतिरिक्त दुसरा माणूस कोणी होता का असा प्रश्न तू सुमनला कसा विचारतोस? नाही, खरोखर होता का तिथे कोणी दुसरा माणूस जो तुला माहिती आहे आणि सुमनला माहीत नाही आहे? काय रे नागराज, तुझ्याशी बोलतोय मी. का विचारलास तू सुमनला असा प्रश्न की तिथे महिपत व्यतिरिक्त कोणी दुसरा व्यक्ती होता का म्हणून? काय संबंध? जर महिपतने तिला डांबून ठेवलं होतं तर अर्थात तिथे महिपतच असणं अपेक्षित आहे ना. महिपत व्यतिरिक्त तिकडे कोण असेल दुसरा व्यक्ती? सांग ना. त्यावर मग मात्र नागराज काका घाबरतो. रविराज काका लगेचच नागराजला म्हणतात, बघा नागराज, या सगळ्यामध्ये जर सुमनची जी काही अवस्था झाली आहे त्यात तुझा काही कणभर जरी हात आहे असं मला कळलं ना तर मी. त्याबरोबर नागराज काका म्हणतो, अरे दादा, तू असं काय बोलतोयस? काहीही झालं आणि कितीही झालं तरी शेवटी सुमन ही माझी लग्नाची बायको आहे. सुमनबद्दल चुकीचा विचार व्यविचार माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही रे. आजपर्यंत सुमनने मला किती गोष्टींमध्ये सावरून घेतलं आहे, सांभाळून घेतलं आहे. अरे, माझा संसार तिने इतकी वर्ष नेटाने सांभाळायला, सुखाचा केला. माझ्या घराला आधार दिला प्रतिमा वहिनी नसल्यानंतरसुद्धा. मग मी सुमनच्या बाबतीत चुकीचा विचार करेन का? त्यावर रविराज काका म्हणतात, नक्की ना? त्यावर नागराज म्हणतो, हो रे दादा, हो. उलट सुमनची ही ज्याने कुणी अवस्था केली आहे ना, मला तर त्याला पकडून काढायचं आहे आणि म्हणूनच मी सुमनला विचारत होतो. त्यावर रविराज काका म्हणतात, नाही, तसं काही असेल तर ठीक आहे, पण एक गोष्ट ना तू नागराज पक्की डोक्यामध्ये फिट्ट करून ठेव की जर या सगळ्यामध्ये तुझा कणभर जरी हात आहे, हातभर सोड, कणभर, फक्त कणभर हात आहे असं मला जाणवलं किंवा असं मला कुठून जरी कळलं ना तर मी मात्र तुला सोडणार नाही या. कारण काय आहे ना, सुमन जरी तुझी बायको असली तरीसुद्धा महिपत शिखरेसुद्धा तुझा खूप घनिष्ठ मित्र आहे. तुझ्या भावाचा आणि भाऊजाईचा अपघात त्याने घडवून आणला हे तुझ्यासमोर सत्य आलं तरीसुद्धा तू महिपत शिखरेला भेटणं काही बंद केलं नव्हतंस, बरोबर ना? त्यावर महिपतला मी भेटणं बंद केलं होतं दादा, असं रविराज काकांना नागोबा म्हणतो. रविराज काका म्हणतात, नागराज, माझ्याशी खोटं नको रे बोलू. एकही केस न हरलेल्या वकिलांपैकी एक वकील मी सुद्धा आहे पनवेलमधला. त्यामुळे माणूस कधी खरं बोलतो, कधी खोटं बोलतो, माणसाच्या मनात कधी काय असतं हे ना मला अगदी व्यवस्थित कळतं. त्यामुळे माझ्याशी खोटं बोलताना एकदा नाही, दोनदा नाही, 10दा विचार केलास तरीही चालेल. आणि आजच्या नंतर पुन्हा सुमनबरोबर तिला कुणी किडनॅप केलं होतं, का किडनॅप केलं होतं, तिथे काय घडलं या विषयावरती तू बोलायला यायचं नाहीस, समजलं? नागराज, तुला कळत नाही आहे का? ती घाबरतीये तुला. जर ती फक्त चुकून घाबरत असेल तर ठीक आहे, पण जर या सगळ्या घाबरण्यामागे खरोखर काहीतरी गुपित असलं ना नागराज, तर मग मात्र तू याद राख, मी तुझं काय करेन ते. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया ही खोलीत येऊन बसलेली असते आणि तिची चिडचिड होत असते. ती विचार करत असते, एका बाजूला मला काही खायला मिळत नाही आहे, दुसऱ्या बाजूला त्या सायलीने एवढं लेक्चर दिलं, आणि तिसऱ्या बाजूला आता हा अश्विन म्हणतो की त्याला माझ्याबरोबर लग्न केल्याचा पश्चाताप होतो. पश्चाताप होतो म्हणजे काय? एवढं काय केलं आहे मी? फक्त एक वेळचं जेवणच तर फेकून दिलं आहे. काय तर म्हणे अन्न पूर्ण ब्रह्म वगैरे वगैरे. सगळं ना उगाचच्या उगाच या सुभेदारांना कॉम्प्लिकेटेड करून ठेवण्याची मुळात सवयच लागली. उगाचच्या उगाच नाटकं करत राहायची नुसती. अन्न हे पूर्ण ब्रह्म वगैरे. एवढे श्रीमंत आहेत, एवढं यांच्याकडे धनधान्य भरपूर आहे, संपत्ती आहे, मग एवढंसं जेवण वाया गेल्याने यांचं एवढं मोठं काय नुकसान होणार आहे? इतक्यात नागोबाचा तिच्या फोनवरती फोन येतो. मग प्रिया आणि नागोबा बोलू लागतात. प्रिया नागोबाला विचारत असते, काय त्या अर्ध्या मेंदूची तब्येत आता कशी आहे? नाही म्हणजे प्रतिमाला अर्धा मेंदू बोलता बोलता तुमच्याच बायकोवरती अवस्था आली. त्याबरोबर लगेचच नागोबा म्हणतो, ए प्रिया, हे बघ, गप्प बस, मी जेवढं बोलतोय तेवढं ऐक. आता इतक्यात प्रतिमा आत्या तिकडनं जात असताना नागोबा फोनवर बोलतोय ही गोष्ट बघते. प्रतिमा आत्या तिकडे येते आणि नागराजला विचारते, नागराज भाऊजी कोणाशी बोलताय? त्यावर नागराज काहीच उत्तर देत नाही. प्रतिमा आत्या त्याच्या कानाचा फोन काढते आणि बघते तर काय, प्रियाचा फोन असतो. मग ती विचारते, तुम्ही तन्वीबरोबर बोलत होतात भाऊजी? त्याबरोबर लगेचच नागराज म्हणतो, हो वहिनी, अगं मी ते काय काय बोला ना. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, आपल्या सुमनची चौकशी.
त्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, नागराज भाऊजी तुम्हाला विसर पडतोय का? सुमन आपल्या घरी राहायला परत आली येते. नाही म्हणजे विसर पडत असेल तर पुन्हा तुम्हाला आठवण करून देते. काय ना, सुमन आता आपल्या घरी राहायला आली आहे, त्यामुळे सुमनची तब्येत कशी आहे हे तन्वीपेक्षा जास्त माहिती मला असेल, तुम्ही मला विचारायला हवं होतं. त्यावर लगेचच नागोबा हसतो आणि म्हणतो, अगं काय वहिनी गंमत करतेस, मी कशी तिला विचारायला कॉल करू, मी तर फोन केला नव्हता, तन्वीने फोन केला होता गं. तन्वी विचारत होती सुमन काकूची तब्येत कशी आहे काय आहे, तिलासुद्धा सुमनची खूप जास्त काळजी वाटते ना गं, म्हणून तिने चौकशी करायला कॉल केला होता. तेच सांगत होतो मी तिला की इकडे सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे, तू इकडची काळजी करू नको, तू तुझ्या सासरी आहेस, तुझ्या संसारावर लक्ष दे, सगळं व्यवस्थित सांभाळ, व्यवस्थित कर. त्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, पण भाऊजी तुमच्या भावाने आणि मी तन्वीबरोबरचे सगळे संबंध संपवलेत हे तुम्हाला माहिती असतानाही तुम्ही का नेहमी तिच्याबरोबर एवढ्या गप्पा टप्पा मारत असता? एवढा संपर्क तुमचा तन्वीबरोबर आहे का? नाही म्हणजे जर मी आणि हे तिच्याबरोबर बोलत नाही आहोत तर नक्कीच यामागे काहीतरी ठोस कारण असणार, आणि ते कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, मग तरीही. त्याबरोबर नागराज म्हणतो, अगं वहिनी असं काय करतेस, कितीही झालं काहीही झालं तरी आपलं लेकरू आहे गं ते. नाही म्हणजे तू आणि दादा तिच्यावरती राग धरू शकता, पण शेवटी मी आणि सुमन, अगं आम्ही कसा राग धरणार, आमच्यासाठी आमची एकुलती एक पुतणी आहे ती लाडाची. आठवते ना, लहान असताना मी आणि सुमन तन्वीचे किती लाड करायचे होते. मग आता तर ती मोठी झाली आहे, तिचं लग्न झालं आहे, आता तर ती आपल्या सगळ्यांपासून दूर गेली आहे, मग आता मी तिच्यावरती राग कसा काय धरू शकतो? आता सुमनच्या तब्येतीची चौकशी करायला ती तुम्हाला कोणाला तर कॉल करू शकत नाही, कारण तुम्ही सगळे तिच्यावरती नाराज आहात, रागवलाय, म्हणून बिचाऱ्या पोरीने घाबरत मला कॉल केला होता. म्हणून मग मी सांगत होतो सुमनची तब्येत, हे मी पण थोडंसंच बोलतो तिच्याबरोबर, फक्त सुमन काकू ठीक आहे, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, मी एवढंच सांगत होतो बस, बाकी खरंच काही नाही वहिनी, खरंच. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, आता तुम्ही बोलताय तर मी विश्वास ठेवते, ठीक आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अश्विन हा खोलीत आलेला असतो आणि त्याला ना पश्चाताप होत असतो प्रत्येक वेळी प्रियाची बाजू घेण्याचा, प्रत्येक वेळी तिची साथ देण्याचा. तो विचार करतो की खरोखर मी चुकलो का, मी प्रत्येक वेळी तन्वीची बाजू नको घ्यायला हवी होती, मी प्रत्येक चुकीच्या प्रसंगात तन्वीला पाठीशी नको घालायला हवं होतं. कदाचित जर मी वेळेवरती तन्वीला प्रश्न विचारले असते तर आज हे सगळं घडलं नसतं. आज सगळ्यांनी तन्वीला नावं ठेवली, तन्वीचा खोटारडेपणा सगळ्यांनी माझ्यासमोर मिळून आणला. सगळेच जण मला म्हणतात की त्यांनी तन्वीचा खरा चेहरा ओळखला आहे, म्हणजे नक्की काहीतरी गडबड असू शकते का, माझ्या घरचे माझ्याशी का खोटं बोलतील ह्या विचारात अश्विन बसलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पण पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन मात्र आठवणीने प्रेस करा. चला तर मग टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.